गुड मॉर्निंग. मी आणि माझा दादा एकमेकाला फनी रील्स शेअर करत असतो. कधी त्याला कोणता पदार्थ खायची इच्छा झाली की तो मला रील्स शेअर करतो. आणि आज त्याने मला फुलगोबी मंचुरियनची रील सेंड केली. तर मग चला बनवूया एकदम टेस्टी. त्यासाठी मी एक फुलगोबी घेतली होती, तिला बारीक बारीक असं कापून घेतली होती. आता मी याला गरम पाण्यातनं काढून घेणार आहे. त्या पाण्यात मी 1 चमच नमक सुद्धा टाकलं होतं. पाण्याला उकळी आली की मी सगळी फुलगोबी यातलं काढून घेणार आहे. घरात जेवढे भाजीपाला होता मी सगळा भाजीपाला बारीक बारीक कट करून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसारही टाकू शकता. पाणीला छान असं बॉईल आलेलं आहे. सगळी फुलगोबी मी काढून घेतलेली आहे. आणि मी 3 चम्मच कॉर्नफ्लोअर, 2 चम्मच मैदा, 1 चम्मच तिखट, चवीपुरतं नमक टाकून छान असं बॅटर तयार करून घेणार आहे. आणि ह्या बॅटरमध्ये मी सगळी फुलगोबी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तेल मी आधीच गरम का ठेवलं होतं. तेल आता छान असं गरम झालेलं आहे. आता सगळी फुलगोबी मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि छान अशी क्रिस्पी होत आपल्याला तळून घ्यायची आहे. एकदम क्रिस्पी झालेली आहे. आता मी सगळी फुलगोबी काढून घेते आहे आणि आता आपण एकदम टेस्टी असा सॉस बनवून घेऊया. त्यासाठी मी एक पॅन घेतलाय. त्यामध्ये 2 चम्मच तेल, लसूण, अद्रक बारीक असं कापून घेतलेलं होतं. मी यामध्ये 2 मिरच्या सुद्धा बारीक कापून घेतल्या ते टाकलेलं आहे. आणि जेवढाही आपण भाजीपाला तळून घेतला होता ना, सगळा भाजीपाला आता यामध्ये आपण टाकून घेऊया आणि 2 मिनिटं आपण सॉटे करून घेऊया. हे सगळे सॉस टाकून घेणार आहे आणि मी सगळे सॉस 2 चम्मच टाकलेले आहे. थोडं नमक टाकणार आहे कारण की सॉसमध्ये ऑलरेडी नमक असतं. आणि 1 चम्मच मी तीळ टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच मी काळी मिरी पावडर टाकलेली आहे. 1 चम्मच कॉर्नफ्लोअरमध्ये मी 2 चम्मच पाणी टाकून तेही बॅटर मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता यामध्ये मी सगळी फुलगोबी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. गरमागरम आपली फुलगोबी मंचुरियन रेडी झालेलं आहे. राधे राधे.